हे तू कसं काय करू शकतोस? तुला लाज नाही का वाटत? मला जाऊ दे. माझा ब्लाऊज सोडून दे. रेवा त्याचा हात मागे खेचू लागली. नाहीतर त्या वेड्या माणसाने तिचा ब्लाऊज फाडला असता. उठ आणि आत्ताच माझ्या मुलाला फीड कर. मला काहीच माहीत नाही. लाल डोळ्यांनी रेवाकडे पाहत सागर म्हणाला. ती आधीच घाबरली होती आणि ती आधीपासूनच सागरला खूप घाबरतही होती. तो म्हणाला, चल लवकर कर. माझ्या मुलाला भूक लागली आहे. तो तिच्याकडे अशा प्रकारे पाहत होता जणू त्याला माहीत नाही की तो आता काय करेल. रेवा म्हणाली, मला सोड आणि तुझे डोके तर ठिकाणावर आहे ना? मी त्याला कसे काय फीड करू शकते? मी कुमारी आहे. मी राजला फीड करू शकत नाही. सागर म्हणाला, का नाही करू शकत? जेव्हा तू तुझ्या बहिणीची जागा घेऊ शकतेस, जेव्हा तू तुझ्या बहिणीसारखी सुवागरासाठी बेड सजवू शकतेस, तेव्हा तू माझ्या मुलालाही आईसारखे फीड करू शकतेस. लवकर कर. तुझ्या ब्लाऊजची बटणे उघड. मी राजला घेऊन येत आहे. तू त्याला माझ्यासमोर फीड करशील आणि मी बघेल की तो त्याची भूक कशी भागवत नाही. हे ऐकून रेवा घाबरली. पहिले तर ती त्याच्याशी लग्न करायला तयारच नव्हती. पण तिने तिच्या भाच्याकरिता इतका मोठा निर्णय घेतला होता. तिचे अश्रू अजून सुकले नव्हते आणि सागरच्या बोलण्याने रेवाला धक्का बसला होता. सागरशी कसे बोलावे हे तिला समजत नव्हते. ती अजूनही हे नाते नीट समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिला समजत नव्हते की अचानक तिच्यावर जे लादले गेले आहे ते स्वीकारताना तिला येत नव्हते. आणि त्यावर सागरचे हे बोलणे. तो बाहेर गेला होता आणि काही वेळाने तो राजला घेऊन परत आला, ज्याला रेवाने आत्ताच थोड्या वेळापूर्वी फीडरने दूध पाजवून झोपवले होते. ती राजच्या खोलीतच झोपणार होती. ती कपडे बदलून त्याच्यासोबतच झोपण्याचा विचार करत होती. कारण तिने तिच्या भाच्यासाठी हे लग्न केले होते, सागरशी नाते टिकवण्यासाठी नाही. तर राजची काळजी घेण्यासाठी तिने केले होते हे लग्न. पण तिला कल्पना नव्हती की ती त्याला झोपवताच तो उठून बसेल आणि पुन्हा रडू लागेल. तिला सुरुवातीपासूनच सागरची भीती वाटत होती. जेव्हापासून तो तिची मोठी बहीण रितूचा नवरा होता, तो सुरुवातीपासूनच खूप रागीट होता. म्हणूनच रेवा त्याच्याशी बोलत नव्हती. ती अजूनही घाबरलेली होती आणि आता एका विचित्र परिस्थितीत अडकलेली होती. तिला काय करावे हे कळत नव्हते. सागरने राजला खोलीत आणले. तो असह्यपणे रडत होता आणि त्याने त्याला रेवाच्या मांडीवर बसवले. तो म्हणाला, तुझी बटणे उघड. तू माझ्या मुलाला माझ्यासमोर फीड करशील. तू त्याला उपाशी कशी झोपवतेस? रेवाचा चेहरा पांढरा फटक पडला. तो म्हणाला, तू ते काढशील की मी काढू? असं म्हणत तो तिच्या घातलेल्या ब्लाऊजचे पुढचे बटन उघडू लागला. ती म्हणाली, तू काय करतोयस? तुला लाज नाही का? नाही, तू वेडा झाला आहेस का? का मला स्पर्श करणे थांबव. तिला काय बोलावे हे समजत नव्हते. तिने सागरला स्वतःपासून दूर केले. तोपर्यंत तिच्या ब्लाऊजची पुढची बटणे उघडली गेली होती. तिचे आतले शरीर आता दिसत होते. रेवाने राजला बेडवर झोपवले. तो रडू लागला. ती सागरपासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तो म्हणू लागला, तुझ्यात इतकी हिंमत आहे की तू माझ्या मुलाला बेडवर टाकलेस? तू त्याला रडवत आहेस.
तोपर्यंत त्याने तिच्या ब्लाऊजची सर्व बटणे उघडली. रेवाने मोठ्या मुश्किलीने स्वतःला सोडवले आणि त्याला मागे ढकलले. तिचा गोरा रंग आणि शरीरयष्टी पाहून सागर काही क्षणासाठी स्तब्ध झाला. पण तोपर्यंत रेवा खोलीतून निघून गेली होती. जेव्हा सागरने तिला खोलीतून बाहेर पळताना पाहिले तेव्हा तो तिच्या मागे धावला. पण ती दुसऱ्या खोलीत गेली होती आणि दार बंद केले होते. ती वाईट रीतीने रडत होती. ती स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती. सागरच्या नखांनी तिच्या छातीवर जखम झाली होती. ती भीतीने थरथर कापत होती. जेव्हा दार जोरात वाजले, "दार उघड रेवा, दार उघड, नाहीतर मी दार तोडेन. माझे मूल रडत आहे." तो सिंहासारखा गर्जना करत होता. रेवा जवळजवळ तिचा जीव गमावून बसली होती. ती दारामागील भिंतीला टेकून बसली होती आणि रडत होती. सागर तिचे काय करेल हे तिला माहीत नव्हते. ती अजूनही रडत होती. तेव्हा अचानक दार उघडले. तिने ते व्यवस्थित लॉक केले होते, पण कदाचित ती ते पूर्णपणे लॉक करायला विसरली असेल. सागर खूप रागाने आत शिरला. रेवा तिच्या दोन्ही हातांनी स्वतःला लपवू लागली. "तू काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेस? तुला कदाचित माझा राग माहीत नसेल. मी तुला सोडणार नाही." रेवा घाबरून म्हणू लागली. "मला लाज वाटते." सागर म्हणाला, "आज मी तुझी सर्व लाज काढून टाकेन." त्याने तिला हाताने धरले आणि पुन्हा त्याच्या खोलीत आणले आणि बेडवर फेकले. राजला त्याने रेवाच्या मांडीवर ठेवले आणि तिला फीड करायला सांगितले. जेव्हा रेवा जागची हलली नाही तेव्हा त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हाताने वर धरले आणि राजला रेवाच्या हृदयावर करू लागला. रेवाची बहीण रितूचे लग्न सागरशी झाले होते आणि हे लग्न सागरच्या पसंतीने झाले होते. त्याने रितूला एका लग्नात पाहिले होते आणि तिच्या प्रेमात पडला होता. पण त्याचे प्रेम खूप तुफानी होते. पूर्वी तो रितूला तिच्या माहेरी येऊ देत नसे. जरी ती तिच्या माहेरी आली तरी तो तिला रात्री घ्यायला येत असे. तो म्हणायचा की तो तिच्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही. रेवा म्हणाली, "दीदी, तुम्ही दोघे रात्री असं काय करता की तुझ्याशिवाय जिजू रात्र काढू शकत नाही?" ती अशा गोष्टी निष्पाप खोडकरपणे बोलायची. तेव्हा रितू हसली आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर थाप मारली आणि म्हणाली, "तू लहान आहेस आणि लहानच राहा. काही वर्षांनी जेव्हा तू लग्न करशील तेव्हा बघ, तुझा नवराही तुला तुझ्या माहेरी पाऊल ठेवू देणार नाही." हे नवरे असेच असतात. नवीन लग्न झाले की ते आपल्या पत्नीला त्यांच्या पापण्यांवर ठेवतात. पण हळूहळू वेळ निघून जाते तसे त्यांना ती एक निरुपयोगी गोष्ट वाटू लागते. आजूबाजूचा परिसर पाहून रितूने हे दोघं एक दीर्घ श्वास घेतला. तिला काळजी वाटत होती की सागर तिच्यावर ज्या पद्धतीने प्रेम करतो ते एके दिवशी बदलेल. पण लगेच तिने तिच्या बहिणीचा हात धरला आणि म्हटले, "अरे, ज्या प्रकारे तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करतो त्याच प्रकारे मी म्हणेन की 7 जन्मापर्यंत तो फक्त तुझ्यावरच प्रेम करेन. तुझ्यासारख्या सुंदर पत्नीशिवाय तो दुसऱ्या कुणाची कल्पना करू शकत नाही. तो तुझ्याकडे दुर्लक्ष करण्याचा विचारही करू शकत नाही." तिने तिच्या बहिणीच्या गालावर हात ठेवत हे सांगितले. जेव्हा तिची नजर मानेवर गेली तेव्हा तिथे अजूनही
लव बाईटचे चिन्ह अजूनही होते. पुढच्या क्षणी ती म्हणाली, अरे बघ, मी लहान असू शकते, पण तुझ्या मानेवर ज्या प्रकारे खुणा आहेत त्यावरून असे दिसते की आमचे जिजू जे नेहमीच रागवलेले असतात ते खूप रोमॅन्टिक आहेत. असे म्हणत ती पळून गेली आणि रितू लाजेने मान लपवत राहिली. रेवा जेव्हा जेव्हा रुपालीला रितूला भेटायची तेव्हा ती तक्रार करायची की ती कधीच तिच्या माहेरी राहायला येत नाही. मी काय करू, सागर खूप रागीट आहे. तो म्हणतो की त्याला तिचे माहेरी राहणे आवडत नाही. लग्नानंतर फक्त नवऱ्याची इच्छाच चालते. मुलींची स्वतःची इच्छा असू शकत नाही. ती रेवाला खूप प्रेमाने समजावून सांगत होती. रितू आणि रेवा दोघी बहिणी होत्या. रेवा 6-7 वर्षांनी लहान होती. एकदा तिने रात्री इथेच राहण्याचा आग्रह धरला. मी जिजूंना सांगते. रितू म्हणाली, तुला माहीत आहे तो किती रागीट आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला इथे यावे लागते तेव्हा मला खूप भीती वाटते की त्याच्या जेवणात किंवा कशातही थोडी कमतरता नको व्हायला. तुला माहीत आहे, मी आईसोबत खूप गोष्टींची तयारी करू लागते जेणेकरून असे होऊ नये की त्याला जेवणात किंवा कोणत्याही गोष्टीत कमतरता भासावी. आणि आता तू त्याच्याशी बोलशील आणि तो रागवला तर? तो नेहमीच रागवतो. असं म्हणूनच रेवा मनापासून दुखावली. तिला तिच्या बहिणीबद्दल खूप प्रेम होते. पण लग्नानंतर तिची बहीण तिच्या आईच्या घरी जास्त येत नसायची. ती 1 महिन्यानंतर यायची आणि संपूर्ण दिवस असाच जायचा बोलण्यात. आणि रात्री तिचा मेहुणा तिच्या बहिणीला घेऊन जायचा. एकदा रितूने फोन करून तिच्या आईला, सुरेखाताईंना ती गर्भवती असल्याची आनंदाची बातमी सांगितली. हे ऐकून सुरेखाताई खूप आनंदी झाल्या. ती म्हणाली, आई, घरात प्रत्येक कामासाठी एक नोकर आहे, पण रात्री राहायला कोणी तयार नाही. तू रेवाला सांग की तिने इथे येऊन राहावे. आणि असेही तिच्या कॉलेजला सुट्ट्या आहेत. काही दिवस माझ्यासोबत ये आणि राहा. रेवा तिच्या बहिणीच्या घरी राहायला गेली. एकदा ती तिचे कपडे तिच्या कपाटात व्यवस्थित सेट करून ठेवत होती. म्हणून तिचे कपडे पाहून ती म्हणाली, दीदी, तुझे हे कपडे खूप छान आहेत. रितू म्हणाली, जर तुला ते आवडत असतील तर ते तू घाल. रेवा म्हणाली, खरंच मी घालू? रितू म्हणाली, हो, काय हरकत आहे, तुला आवडले तर घाल. रेवाने रितूचा एक सुंदर ड्रेस काढला. रितू म्हणाली, रेवा, तुझे जिजू येणार आहेत. असे कर, ताज्या पोळ्या बनव. त्यांना फक्त गरम पोळ्याच आवडतात. डॉक्टरांनी मला बेड रेस्ट करायला सांगितले आहे. नाहीतर ही छोटी छोटी कामे मी स्वतःच केली असती. रेवा म्हणाली, काही हरकत नाही दीदी, मी बनवते पोळ्या. आणि ती स्वयंपाकघरात गेली आणि पोळ्या बनवू लागली. तेवढ्यात सागर दार उघडून घरात आला. त्याने हॉलमध्ये प्रवेश करताच समोरच स्वयंपाकघर होते. रेवाची पाठ त्याच्याकडे होती. तिने रितूचे कपडे घातले होते. म्हणूनच तो हळू पायाचा आवाज न करता स्वयंपाकघरात आला आणि मागून त्याने रेवाला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या मानेवर हलके चावा घेतला. रेवा जवळजवळ घाबरून गेली आणि म्हणाली, तुम्ही हे काय करत आहात जिजू? रेवाचा आवाज ऐकून तो मागे हटला. रेवा मागे वळली तेव्हा तो लाजला. तो म्हणाला, तू इथे काय करत आहेस आणि तू रितूचे कपडे का घातले आहेस? तो खूप रागवला. तो म्हणाला, आजपासून जर तू माझ्या बायकोचे कपडे घातलेस तर बघ मी तुला काय करतो. उद्धट मुलगी,
रेवा खूप घाबरली. यानंतर ती लवकरच तिच्या घरी परत निघून गेली. आणि जेव्हा जेव्हा सागर तिच्या घरी येत असे तेव्हा ती भीतीने तिच्या खोलीत लपायची. ती बाहेर पडायचीच नाही. तिने रितूलाही कधीच याबद्दल काही सांगितले नाही. पण नशिबाने काहीतरी वेगळे ठरवले होते. जेव्हा रितूची प्रसूती झाली तेव्हा ती सिझेरियनद्वारे झाली आणि ऑपरेशन दरम्यान बराच रक्तस्राव झाला. रितूने एका मुलाला जन्म दिला आणि 2 दिवसांनी ती घरी परतली. पण तिला टाक्यांमध्ये थोडी वेदना जाणवत होती. पण कालांतराने वेदना वाढू लागली. सागरने तिला ताबडतोब रुग्णालयात नेले. पण रितू मरण पावली. डॉक्टरांनी जेव्हा सागरला सांगितले की त्याची पत्नी मरण पावली आहे तेव्हा त्याला त्याच्या कानावर विश्वासच बसला नव्हता. तो म्हणाला, तुम्ही हे काय म्हणताय? ती ठीक आहे. ती कशी काय मरेल? तिला फक्त वेदना होत होत्या. हे ऐकून सागरने खूप काही त्यांना डॉक्टरांना शिवीगाळ केली. खूप काही बोलला, गोंधळ घातला. पण ह्या सगळ्यातून त्याला काय मिळणार होते? कारण रितू तर मरण पावली होती. तो खूप रडत होता. तो लहान मुलासारखा रडत होता. त्याचा मुलगा त्याच्या आजीच्या मांडीवर रडत होता. कधीकधी सुरेखाताई त्याला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत असे. कधीकधी रेवा लहान राजला आपल्या मांडीवर घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करायची. ती स्वतः फारशी वयस्कर नव्हती. ती नुकतीच 11वीत होती. पण राज रडतच होता. तो सतत रडत होता. काही दिवसांपासून सागरही शुद्धीवर नव्हता. तोही घरी गेला नव्हता. तो म्हणायचा की मी घरी गेल्यावर ते मला चावायला धावते. काहीही असो. त्याचे आई वडील हयात नव्हते. पूर्वी तो त्याच्या मामासोबत राहत होता. लग्न झाल्यावर त्याने वेगळे घर विकत घेतले होते. पण आता घरात एकटे राहून त्याला भीती वाटायची. कधीकधी त्याला असे वाटायचे की त्याला रितूचे हसणे ऐकू येत आहे. तो तिला बोलताना ऐकत असे आणि तो खोल्यांचे दरवाजे उघडून आत पाहत असे. रितूला आवाज देत असे. जेव्हा त्याला रितू कुठेही दिसत नव्हती तेव्हा तो रडू लागायचा. 1 महिना उलटून गेला होता. तो त्याच्या कारखान्यात जाऊ लागला होता. तो रोज सुरेखाताईंच्या घरी यायचा. तो काही काळ राजवर प्रेम करायचा. त्याला खेळवायचा आणि नंतर त्याच्या कामावर निघून जायचा. राजला आता रेवाची सवय झाली होती. पण तिला त्याला फारसं सांभाळता येत नव्हतं. ती खूप लवकर कंटाळायची. ती त्याला तिच्या आईच्या स्वाधीन करायची. ती म्हणायची की तो तिला खूप त्रास देतो आणि आई रात्री तो झोपत नाही म्हणून मला त्याला फिरवावे लागते आणि सकाळी कॉलेजवरही जावे लागते. बहुतेकदा सुरेखाताईच त्याची काळजी घ्यायच्या. पण ती म्हातारी होती म्हणूनच ती पण खूप लवकर थकायची. एकदा तिने सागरशी बोलायचं ठरवलं. तो राजला मांडीवर बसून त्याच्यावर प्रेम करत होता. तेव्हा सुरेखाताई म्हणाल्या, बेटा मी म्हातारी झाली आहे. रेवा कॉलेजमध्ये शिकते. आम्हाला दोघींनाही राजला सांभाळणे शक्य नाही. तू पुन्हा लग्न करायला हवेस. सुरेखाताईने तिच्या जावयाला वाईट वाटू नये म्हणून डोळ्यामध्ये न पाहता सांगितले. कारण तो खूप रागीट आणि चिडखोर होता. तो म्हणाला, तुम्हाला माझे मूल ओझे वाटत आहे? ठीक आहे, मी त्याला माझ्यासोबत घेऊन जातो. तो लगेच उभा राहून म्हणाला. सुरेखाताई म्हणाल्या, हा माझा हेतू नव्हता. हे माझ्या स्वतःच्या मुलीचे मूल आहे. मी त्याची आजी आहे. तो म्हणाला, जर असं असतं तर तुम्ही मला असं सांगितलं नसतं. ती म्हणाली, बेटा मी म्हातारी झाली आहे.
मी आता मुलांची काळजी घेऊ शकत नाही. माझ्या मुलीच्या मृत्यूचा मलाही मोठा धक्का बसला आहे. मला असं वाटतंय की मीही मरेन. मी फक्त माझ्या जबाबदारीपासून लवकरात लवकर सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मला रेवाचे लग्न लवकर करून द्यायचे आहे. जेव्हा ती तिच्या स्वतःच्या कुटुंबाचा एक भाग होईल तेव्हा मी शांतपणे मरू शकेन. माझे घर आता उजाड झाले आहे, असे म्हणत तिने आपले अश्रू पुसले. हे ऐकून सागरला खूप राग आला की तिला तिच्या मुलीची काळजी आहे आणि नातवाची नाही. तेवढ्यात त्याच्या मांडीवर पडलेला राज पुन्हा एकदा रडू लागला. त्याला मुलांना कसे सांभाळावे, कसे धरावे, त्याला कसे शांत करावे हे काहीच कळत नव्हते. त्याने त्याला आपल्या कुशीत घेतले आणि त्याला शांत करायला सुरुवात केली. अरे बाळा, गप्प बस. अचानक त्याचा चेहरा सुजू लागला. त्याचे शरीर थरथर कापू लागले. काकू, काकू, कृपया बघा, तो का रडत आहे? त्याला काय झाले? ती रितू देखील मरत असताना अशी जोरात रडत होती. कुठेतरी बघा की त्यालाही काही होणार नाही. आणि तो घाबरलेल्या अवस्थेत हे सर्व बोलत होता. आणि सुरेखाताई गोंधळलेल्या होत्या. तेवढ्यात रेवा खोलीतून बाहेर आली. ती म्हणाली, जीजू, तुम्ही काय बोलत आहात? त्याला फक्त भूक लागली आहे, म्हणूनच तो रडत आहे. देवाच्या कृपेने माझ्या भाच्याला काही होणार नाही आणि त्याला काही झालेलंही नाही. त्याला तिने जवळ घेतले, मिठी मारली आणि चालू लागली. तो लगेच शांत झाला. सुरेखाताई म्हणाली, तो बाहेरचं दूध पितो आणि ते त्याला पचण्यात जड जातं. त्यामुळे कधीकधी त्याचं पोट थोडंसं दुखतं. डॉक्टर म्हणालेत दुसरा तर पर्याय नाही, पण हळूहळू त्याला सवय लागेल आणि बरा होईल तो. रेवा तिच्या भाच्यासोबत खूप आनंदी आहे. त्यांना एकत्र पाहून तो काहीतरी विचार करू लागला. तुम्हाला रेवाच्या लग्नाची काळजी आहे आणि मला माझ्या मुलाची काळजी आहे. असे करूया. रेवाचे लग्न माझ्याशी लावा. तुमचा भारही कमी होईल आणि माझ्या मुलालाही आई मिळेल. सागर चांगले कमवत होता. त्याचे स्वतःचे घर असून ते चांगले होते. शिवाय तो देखणाही होता. सुरेखाताई विचार करू लागली. ती म्हणाली, ठीक आहे, मी काही दिवसात सांगेन. पण जेव्हा तिने रेवाशी ह्या विषयावरती बोलली तेव्हा रेवाने लगेच नकार दिला. ती म्हणाली, मला सागरशी लग्न करायचं नाही. सुरेखाताई म्हणाली, तुला काय झाले आहे? तो चांगला कमवतो, पण कुणाला माहीत की तुझ्या पुतण्याकडे सावत्र आई येईल. ती त्याच्याशी कसे वागेल हे कुणास ठाऊक. जर तू तिथे असशील तर नक्कीच तू त्याला प्रेमाने वाढवशील. ती म्हणाली, आई, मला लग्नच करायचे नाही. मी आता कोणाशीही लग्न करून जबाबदारी घेऊ शकणार नाही. मला अजून माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि हा मला खूप त्रास देतो. हे मी सहन करू शकत नाही. रेवाचा स्वभाव वेगळा होता. अर्थातच ती तारुण्याच्या उंबरठ्यावर होती आणि तिच्या भावी पतीबद्दल तिची अनेक स्वप्ने होती. सागर तिचा आदर्श अजिबात नव्हता. तिला सागर आवडत नव्हता. ती अशा पुरुषांशी कशी लग्न करू शकते जो आधीच विवाहित होता. जरी तो तिच्या बहिणीचा नवरा असला तरी तो विवाहितच होता. त्या काळात सुरेखाताईंची तब्येत ठीक नव्हती, म्हणून तिने तिच्या मुलीवर जबरदस्ती करायला सुरुवात केली. ती म्हणाली, मला भीती वाटते की जर मला काही झाले तर भविष्यात तुझे काय होईल. मला वाटते की मी जिवंत असताना तुझे लग्न करून द्यावे. पण रेवा राजी होत नव्हती. काही दिवसांनी सुरेखाताईंच्या छातीत दुखू लागले. रेवा खूप घाबरली होती. पहिले म्हणजे राज तिला त्रास देत होता.
दुसरे म्हणजे तिच्या आईची प्रकृती पाहून ती घाबरली होती. तिने रात्री 3 वाजता सागरला फोन केला आणि सांगितले की आईची तब्येत खूप खराब आहे, कृपया लवकर या. तोही गाडीने लवकर आला. तो सुरेखा ताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिला हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी सांगितले की तिच्यावर शस्त्रक्रिया करता येणार नाहीत आणि तिच्यावर उपचारही करता येणार नाहीत. जगण्याची शक्यता जास्त नाही. म्हणूनच सुरेखा ताईंच्या आग्रहावरून रेवाने सागरशी लग्न केले. पण ती तिच्या घरीच होती. 2 दिवसांनी सुरेखा ताईंचाही मृत्यू झाला. तिला दुसऱ्यांदा धक्का बसला होता आणि ती रडत होती. पण सुरेखा ताईंचा अंत्यविधी करताच सागरने तिला त्याच्या घरी येण्यास सांगितले. ती सागरच्या घरी पोहोचली. तिला वाटले की सागरला तिच्याबद्दल कळकळ असेल. पण सागरने तिला सांगितले की खोलीत एक लग्नाचा पोशाख पडला आहे, तुझ्या बहिणीचा, तो घाल आणि तयार हो. हे ऐकून रेवाला आश्चर्य वाटले. तिच्या आईचे निधन होऊन फक्त 2 दिवस झाले होते आणि तिच्या बहिणीचे निधन होऊन 1 महिना झाला होता आणि सागर तिला वधू म्हणून तयार होण्यास सांगत होता. ती म्हणाली, सागर जीजू, तुम्ही काय म्हणतात? मग तो दात घासत म्हणाला, मी तुझा जीजू नाहीये. तुझा माझ्याबद्दल आधीच वाईट हेतू होता, म्हणूनच तू रितूचे कपडे घालायचीस. तुला तिच्या घरी यायला, तिचे कपडे घालायला, तिची उतरण घालायला खूप आवडायचे ना? तर आजच तुझा हा छंद पूर्ण कर जा आणि तिच्या लग्नाचा पोशाख घालून तयार हो. तो खूप रागावला होता. असं वाटत होतं की जर ती तयार झाली नाही तर देवालाच माहीत तो काय करेल. रेवा खूप घाबरली होती. ती पटकन खोलीत गेली आणि ड्रेस घातला. तयार होण्याची गरज नव्हती. तिने फक्त हलकासाच मेकअप केला, तेही रडत असताना. तिला काय करावे आणि काय करू नये हे समजत नव्हते, कारण ती फार लहान होती. ती तेवढी शहाणीही नव्हती. ती वधू बनून बसली. पण राजचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मग ती पटकन खोलीतून बाहेर आली. तिने पाहिले की सागर कुठेही दिसला नाही. ती पटकन स्वयंपाकघरात गेली. तिने त्याचे फीडर तयार केले आणि राजच्या खोलीत आली. तिने त्याला फीड केले आणि त्याच्या शेजारी झोपली. रात्रीच्या वेळी सागरने तिचा हात धरला आणि तिला खूप हलवले आणि नंतर तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला. तो म्हणाला, सांग, तू माझ्या बायकोला का मारलेस? मी तिच्यावर खूप प्रेम केलं होतं. तुला कदाचित आमच्या प्रेमाचा हेवा वाटत असेल. मी तुला तुझ्या बहिणीशी बोलताना ऐकलं होतं. तू म्हणत होतीस की तू प्रार्थना कर की माझा नवराही सागरसारखाच असावा. सांग, तू मला पाहून उसासा टाकायचीस ना? रेवाने हे नुकतेच एका संभाषणात आपल्या बहिणीला म्हटले होते, कारण ती पाहत होती की सागर तिची खूप काळजी घेत असे. म्हणूनच तिने असेही म्हटले होते की तू प्रार्थना कर की माझा नवराही सागर जीजू सारखाच असावा. पण तिला हे माहीत नव्हते की सागरच तिचा नवरा होईल आणि तिच्यावर अशी शंका घेईल. मग तो म्हणाला की तू माझी पत्नी होण्यास खूप उत्सुक आहेस ना? माझी पत्नी होण्यासोबतच तू माझ्या मुलाची आई होशील. जशी रितू झाली, तू त्याला फीड करशील आणि माझ्यासमोरच करशील. हे ऐकून रितू स्तब्ध झाली. ती म्हणाली, मी कुमारी आहे. मी राजला कसे फीड करू शकते? तू काय म्हणत आहेस? कृपया माझ्याशी असे बोलू नकोस. तो म्हणाला, तू का करू शकत नाहीस? जर तू तुझ्या बहिणीची जागी घेऊ शकतेस
तिचे कपडे घालून वधू बनू शकतेस, तर माझ्या मुलाची आई का बनू शकत नाहीस? माझे मूल उपाशी राहणार नाही. तो तुझ्याद्वारे त्याची भूक भागवेल. तो त्याची भूक भागवेल आणि मीही. तो तिची बटणे उघडू लागला. पण मग रेवाने स्वतःला सोडवले आणि ती पळून गेली. ती दुसऱ्या खोलीत गेली आणि भिंतीला टेकून उभी राहिली. ती रडू लागली. पण त्याने कदाचित चावीने दाराचे कुलूप उघडले असेल. तो आत येताच रेवाला धक्का बसला. तो म्हणाला, मी आजच तुझी सर्व लाज संपून टाकेन. तो तिला हाताने धरून त्याच्या खोलीत ओढत घेऊन गेला. तिला बेडवर ढकलले आणि झोपवले. राज अजूनही रडत होता. तो म्हणाला, तू त्याला स्वतः फीड करशील की मी करू? ती गरीब मुलगी, ती खूप थरथर कापत होती. तिने पटकन राजला छातीशी धरले, पण तिला खूप लाज वाटत होती. तिने स्वतःला बेडशीटने झाकले. पण जेव्हा राजने फीड करायला सुरुवात केली तेव्हा ती खूप घाबरली आणि ती एका विचित्र गोंधळात होती. पण काहीच बोलत नव्हती. तिने डोळे मिटले होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जेव्हा तिने पाहिले की सागर उठून कपाटाकडे गेला आहे, त्याने कपाटाचा दुसरा दरवाजा जोरात उघडला आणि एक बिअरचा कॅन बाहेर काढला. त्याने कॅन उघडला आणि 2 मिनिटात तो पिऊन जमिनीवर फेकला. रेवा घाबरून गेली. तो म्हणाला, त्याची भूक लवकर भागव, मग मी तुझी सुवागरात रंगीन करणार आहे. यानंतर तू माझी भूक भागवशील. जोपर्यंत मी तृप्त होत नाही, मी तुझा जीव सोडणार नाही. तुला माझ्या पत्नीची जागा घ्यायला खूप आवडते ना? आता ती ज्या तीव्रतेने सहन करत असे, ती तूही सहन कर. खरं तर ती माझं प्रेम होती, पण तूच तिचे कपडे घालशील आणि माझ्या हट्टीपणाला पूर्ण करण्यासाठी तूच असशील. मला रितू आवडायची, कारण ती माझे प्रेम होती, पण तू फक्त माझ्या आवडीचे लक्ष असशील. तू माझ्या हट्टीपणाला पूर्ण करशील. राज झोपला होता. खूप हळू आवाजाने रेवाच्या मांडीवरून राजला घेतले आणि त्याला काटेवर झोपवले. आता ती स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती. अचानक सागरने चादर मागे घेतली आणि तो दारूच्या नशेत तिच्यावर पडला. तिने त्याला बाजूला करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तो तिचे उरलेले कपडे काढण्याचा प्रयत्न करत होता. ती म्हणत राहिली, प्लीज मला सोडून द्या, प्लीज मला वेदना होत आहेत. पण तो दारूच्या नशेत वेडा झाल्यासारखा वागत होता. तो तिच्या शरीरावर त्याची छाप सोडत होता. जेव्हा नशा खूप तीव्र झाली, तो झोपला. रात्रभर रेवाच्या रडण्याचा आवाज खोलीत घुमत होता. ती रडत राहिली. तिला सागरचा खूप राग आला होता. तो तिच्याबद्दल खूप चुकीचे विचार करत होता. तिने रितूची जागा घेण्याचा कधीच विचार केला नव्हता. ती कधी झोपली हे तिलाही कळले नाही. सकाळी राजच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचे सुजलेले डोळे मोठ्या कष्टाने उघडले. ती अजूनही रडत होती. सागर झोपला होता म्हणून तिने राजला खोलीबाहेर नेले. ती स्वयंपाकघरात आली. राजसाठी फीडर बनवले आणि राजला फीडरने दूध पाजून ती रडू लागली. मग तिने त्याला बेडवर ठेवले आणि झोपवले. तिने कपाटातून तिच्या बहिणीचे कपडे काढले. आंघोळ केल्यानंतर रडतच तिने ते घातले. ती खोली बाहेर आली आणि हॉलमध्ये बसली. ती रडू लागली, कारण तिथे तिचे कोणीच नव्हते. तिची आई नव्हती, बहीण नव्हती आणि तिच्या भावना ज्याच्याशी शेअर करता येतील असा कोणीही नव्हता.
एक ऋतू होती जिचेही निधन झाले होते आणि तिची आई तिच्यासोबत नव्हती. सागर तिच्यासोबत कधी ठीक वागेल की नाही हे तिला माहीत नव्हते, किंवा तो तिच्याशी नेहमीच असा वागेल. तिने नाश्ताही केला नव्हता. ती सोफ्यावर डोके टेकून झोपली होती. तिने डोळे उघडले तेव्हा दाराची बेल वाजत होती. ती उठून दार उघडायला गेली तर बाहेर मोलकरीण होती. तिला पाहून ती म्हणाली, तू इथे कशी काय? तेव्हा तिने सांगितले, माझी बहीण वारली आणि मी माझ्या मेवण्याशी लग्न करून इथे आली आहे. माझ्या भाच्याला वाढवण्यासाठी ह्या घरात आली आहे. तू तुझं काम कर, असे रेवाने थोडंसंच उत्तर दिलं. मोलकरणीने तिचं काम करायला सुरुवात केली. तिने शांतपणे नाश्ता केला. तिने मोलकरणीलाही नाश्ता दिला. मोलकरणीने स्वच्छता केली आणि निघून गेली. ती खोलीत आली तेव्हा राज आधीच उठला होता. तिने राजला पकडलं आणि खोलीतून बाहेर पडली. सागर दुपारी 2 वाजता जागा झाला तेव्हा त्याने जेव्हा स्वतःला बेडवर शर्ट शिवाय पडलेले पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. याचा पुढचा भाग खूपच रंजक असणार आहे. तुम्हाला तो मनापासून ऐकावासा वाटेलच. म्हणूनच पुढचा भाग पाहायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला कमेंट्स आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.